हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. आता माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी मेथीची जुडी छान अशी निसून घेतलेली आहे. तर ही आपल्याला ह्याच्यापासून खूप छान रेसिपी अशी डब्यासाठी करायची आहे. तर पाहू शकता ही मेथी आता स्वच्छ मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि मेथी कशी मस्त अशी टवटवीत आहे बघा, फ्रेश मेथी आहे. तर ही धुवून घ्यायची आहे. तर पाहू शकता मैत्रिणींनो, स्वच्छ मी ही धुवून घेतलेली आहे मेथीची भाजी. तर चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणीला नातेवाईकांना शेअर करा. तर आता साईडला ठेवूया मेथीची भाजी. मी इथे मिक्सरचं भांडं घेतले बघा आणि मिरच्या घेतल्यात. भरपूर साऱ्या मिरच्या घेतल्यात, लसूण घेतलाय भरपूर सारा. कसा भाजीला लसूण भरपूर असला ना भाजी खूप छान होती. तर आता ह्या मिरच्या ह्याच्यात टाकून दिल्यात आणि लसूण पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचे. तर पाहू शकता इथे मी मिरची आणि लसूण छान बारीक वाटून घेतलेलं आहे. तर गॅस पेटून घ्यायचं आहे आपल्याला आता आणि कढई ठेवून घेते मी. मैत्रिणींनो, कढई छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे साधारण मी 1 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल आपलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचे 1 चमचा. पाहू शकता जिरं छान फुलल्याच्या नंतर इथे मी मिरची आणि लसूण वाटून घेतलेला मिक्सरच्या भांड्यामध्ये तो टाकून देणार आहे. आणि तेलावर आपली हिरवी मिरची आणि लसूण छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे लसणाचा आणि हिरव्या मिरचीचा कच्चा पण निघून जातो. तर छान परतून घ्यायचं आहे आपल्याला हिरवी मिरची लसूण. तर छान परतून झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही हिरवी मिरची लसूण मस्त परतला ना तर त्याचा सर्व वास निघून जातो. त्यानंतर इथे मेथीची भाजी आपल्याला टाकून घ्यायची बघा. आता लगेच स्वच्छ धुवून घेतलेली मी ती टाकून देऊया. मैत्रिणींनो, लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच झालं पाहिजे. व्हिडिओ छोटासा आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा. आणि खूप झटपट होणारी ही रेसिपी आहे. डब्यासाठी तुम्ही आरामशीर करू शकता, एवढी झटपट होणारी आहे. तर भाजी छान मिक्स करून घ्यायची बघा वर खाली. तर छान अशी भाजी मिक्स करून घेतलेली आहे मी. पाहू शकता तुम्ही. पाहू शकता शिजून किती म्हणजे कमी झाली आहे भाजी मेथीची ही. आपण टाकली तेव्हा फुल कढई भरून होती, आता शिजल्याच्या नंतर किती कमी होती बघा. छान मिक्स करून झालेली आहे. तर त्यानंतर आपल्याला इथे काय करायचे, शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे बघा. शेंगदाण्याचा कूट हा भाजून कूट करून ठेवलेला मी. 2 चमचे इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे. शेंगदाण्याच्या कुटाने कसं मैत्रिणींनो भाजीला खूप छान टेस्ट येते, खायला खूप टेस्टी लागते भाजी मेथीची. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे कूट टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला. मेथीची भाजी मी पहिली पण यूट्यूबला टाकलेली आहे मैत्रिणींनो, कांदा टमाटर टाकून, म्हणजे वेगळ्या पद्धतीने थोडी बनवलेली. आणि अशा पद्धतीने ही तुम्हाला आज दाखवली मी. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा. कांदा टमाटर टाकून पण भाजी खूप छान लागते. आणि अशा पद्धतीने तुम्ही साधी सिंपल केली ना ती पण खूप छान होती. भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता, एवढी टेस्टी होती ही भाजी.
तर ही मेथीची भाजी मैत्रिणींनो कोणाला कोणाला आवडली कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि अशा पद्धतीने तुम्ही करणार का मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा की करणार ताई आम्ही. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत. आणि लाईक करायला विसरू नका. आणि ही रेसिपी मेथीच्या भाजीची एकदा नक्कीच करून पहा.